गेल्या 9-10 दिवसापासून खेळत आहोत आणि आपल्या पंथाची काशी श्री क्षेत्र रुद्रपूर या रुद्रपूर क्षेत्रामध्ये आपण सकाळपासून दहाबिरीपासून स्थानवंदन करत आतापर्यंत अनेक स्थान आपण वंदन केलं. अशा स्थानवंदनाचे महती आणि या सर्व तीर्थक्षेत्रावर आल्यानंतर या क्षेत्री या स्थानावर श्री प्रभू बाबा प्रसन्न होऊन आपल्या पूर्वजांना जे वरदान देतात त्या वरदानाची थोडक्यात त्या ठिकाणी बाबा आपल्या सर्वांना लीळा सांगणार आहे. तरी आपल्या सर्व भक्तजनांनी ती लीळा शांततेने ऐकावी. बाबा आपल्याला या स्थानाचं एक साधारणतः महत्त्व सांगतील. ते सर्वांनी आपण ते ग्रहण करायचं आहे. श्री गोविंद प्रभू महाराज. श्री गोविंद प्रभू महाराज. शांत बसा. बाबांचा आवाज थोडा कमी आहे. माझा आवाज थोडा कडक होता. ऐकलं का? बाबांचा आवाज थोडा बारीक आहे तरी सर्वांनी जवळ या. बाबा आपल्याला रुद्रपूरमध्ये आल्यानंतर पूर्वीच्या काळात 350 स्थानं होते. आता आपल्याला फार कमी स्थान करायला भेटतात. त्याबद्दल या ठिकाणी घडलेली जी काही आख्यायिका आहे, स्मृती आहे, त्या स्मृतीच्या आधारे बाबा आपल्याला समजून सांगतील. ऐका सर्वांनी. रुद्रपूरला श्री गोविंद प्रभू बाबांचं 1500 वर्ष वास्तव्य होतं. या 1500 वर्षाच्या वास्तव्यामध्ये श्री प्रभू बाबांच्या अनंत लीळा झाल्यात आणि आजही श्री प्रभू बाबांच्या या अनंत लीळापैकी 350 लीळा आणि 350 लीळांचे 350 स्थान असल्याची नोंद रुद्रपूरच्या स्थानपोथीमध्ये आहे. परंतु रुद्रपूरच्या स्थानपोथीप्रमाणे आज जे 350 स्थानं दाखवलेली आहेत प्रत्यक्षात 350 स्थानं नाही. किती आहेत? 160. 190 स्थानं काळाच्या ओघात नष्ट झाली. आज दर्शनासाठी उपलब्ध नाहीत आणि 160 स्थानं जे आहेत सध्या ते पूर्ण आपण करणं कठीण काम आहे. कोणाच्या शेतात आहेत, वाडीत आहे, अनेक लोकांच्या घरात सुद्धा आहेत. आणि म्हणून ज्या काळामध्ये या ठिकाणी 350 स्थानाची नोंद झाली त्या काळात हे 350 स्थानं होती. तर त्याच काळामध्ये त्या पंथाचे एक आचार्य होऊन गेले ज्याचं नाव होतं नारोबाज बाळी. हे नारोबाज बाळी मूळचे खानदेशमध्ये राहणारे पहाड गावचे. रुद्रपूरला त्यांनी एक रुद्रपूर वर्णन हा ग्रंथ लिहिला. तुम्हाला माहिती नसेल, बाबांना माहिती आहे. तर त्याचे जे नायक होते रुद्रपूरला असताना त्यांनी एक संकल्प केला की दररोज 350 स्थानांचं दर्शन झाल्याशिवाय मी अन्न आणि पाणी सेवन करणार नाही आणि जोपर्यंत 350 स्थानाचं पूर्ण होत नाही तोपर्यंत ते अन्न पाणी घ्यायचे नाही. आणि कालांतरानं मग काय झालं, वृद्धापकाळ आला. आणि या वृद्धापकाळामध्ये मात्र एका दिवसात 350 स्थानं होत नव्हते तर 2 दिवस लागायला लागले. तर 2 दिवसपर्यंत अन्न पाणी त्यांनी घ्यायचं नाही. काही दिवसानंतर 3 दिवस लागायला लागले. 3 दिवस झाले ते अन्न पाणी घ्यायचं नाही. जोपर्यंत रुद्रपूरचे 350 स्थानं पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्न पाणी स्वीकारायचं नाही. हा त्यांचा निर्धार होता आणि आपला देह कोणातरी स्थानाच्या ठिकाणी संपवायचा. त्यामुळे श्री प्रभूबाबांना या भक्ताची कळण आली आणि श्री प्रभूबाबांनी त्यांना एक दृष्टांत दिला आणि सांगितलं, भक्तात आता असं कर, एका पाळीमध्ये रुद्रपूरच्या संपूर्ण 350 स्थानांची विशेष गोळा कर. प्रत्येक स्थानाला एक विशेष गोळा कर आणि तू माझ्या स्थानावर हे ज्या ठिकाणी जे स्थान दर्शवलं या ठिकाणी राजपुताच्या धरणाचं स्थान होतं. त्याची लीळा वेगळी आहे. हे थोड्या 2 मिनिटांत सांगतो. तर या स्थानावर हे 350 स्थानांचे विश्राम या ठिकाणी स्थापन कर आणि इथे स्थान वंदन केलं तुला रुद्रपूरच्या 350 स्थानाचं दर्शन एकच स्थान वंदन करण्यामुळे प्राप्त होईल. त्याला जो संकल्प आहे तो या ठिकाणी पूर्ण होईल असं वरदान दिलं. त्याप्रमाणे मग या भक्तांनी प्रत्येक स्थानाचा एक विषय गोळा केला. हे 350 स्थानांचे 350 विषय या भक्तांनी पूर्वीच्या स्थानावर स्थापना केली आणि नंतर ते एकच स्थान वंदन करायचे. त्याचं रुद्रपूर दर्शन या ठिकाणी पूर्ण करायचं. अशा प्रकारे मरेपर्यंत 350 स्थानांचं दर्शन श्री प्रभूंनी भक्ताला दिलं. आज जेव्हा आम्ही रुद्रपूरला येतो आज 350 स्थानं नाहीत, 160च आहेत. ते होत नाही म्हणून इथं आल्यानंतर जेवढे होतात जास्तीत जास्त स्थान वंदन करा. जेवढे होतात तेवढे. आणि हे स्थान मात्र न चुकता वंदन करा. या स्थान वंदनाशिवाय रुद्रपूरचे 350 स्थानाचं दर्शन आपलं पूर्ण होत नाही.
आणि एखादा कोणी अपंग आहे पुढे जाऊ शकत नाही, एक स्थानिक कर्ज नाही, अशा माणसानं जर एक स्थान केलं तरी वृद्धपूर दर्शन त्याच्यासाठी पूर्ण झालं. आपल्यासाठी नाही बरं, आपल्याला जेवढं करता येतं तेवढं केलंच पाहिजे. पण हे न चुकता करायचं आणि श्रीपुढे विनंती करायची, श्रीपू बाबा मला 350 स्थानांचं दर्शन झालेलं नाही, आपण या ठिकाणी भक्ताची इच्छा पूर्ण केली, त्यांना 350 स्थानाचं दर्शन दिलं, मला सुद्धा आपण या ठिकाणी 350 स्थानाचं दर्शन द्यावं, माझ्या विड्याचा स्वीकार करावा. तर हा विडा आपला वृद्धपूरच्या 350 स्थानांच्या प्रती या ठिकाणी स्वीकार होतो. या ठिकाणी विडाच नव्हे, उपार दाखवायला उलटी केली जे काही आपण करू ते वृद्धपूरच्या 350 स्थानाच्या प्रती या ठिकाणी त्याचा स्वीकार होतो. असं हे वृद्धपुरातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि जे या सांगितली तुम्हाला अगोदर स्थानाची, या ठिकाणी राजपूताचा वाडा होता. या वाड्यामध्ये एक राजपूत आणि एक पत्नीची असायची. तर राजपूत हा अतिशय प्रधान होता, रागीट होता. पत्नी मात्र सात्विक स्वभावाची होती, श्रीप्रभूंना मानायची. आणि ऋतुपुरामध्ये काय, श्रीप्रभूबाबांना कोणाच्या घरी जायचं असेल तर मुक्त संचार होता, श्रीप्रभूबाबांना कोणी अडवायचं नाही. तर याच्या घरी अडवणार कोण हाच होता एक राजपूत अडवणारा. पत्नीने अडवायची, पण तो पत्नीला म्हणायचं बघ त्याला येऊ नको, तो गुंड महिना घरात येऊ नको देऊ, तो दांगडा करतो, काहीतरी नुकसान करून ठेवतो, त्याला येऊ नको देऊ. पण वारंवार सांगूनही पत्नी ऐकायची नाही. तर श्रीप्रभू यायचे आणि काहीतरी नुकसान करून ठेवायचे किंवा काहीतरी असं करायचं त्याच्या डोक्याला ताक घेऊन त्याचा राग वाढेल असं वर्तन करायचे श्रीप्रभू. तर एक दिवस काय केलं श्रीप्रभूने, आल्यानंतर त्याच्या घरात अशी उतरंड होती. जुन्या काळामध्ये मातीच्या घरात उतरंडी असायच्या, त्या उतरंडी श्रीप्रभू आणून फोडल्या आणि त्याचं आपलं धान्य जे होतं अस्ताव्यस्त फेकून दिलं. आणि हे फेकल्यानंतर तो जेव्हा आला त्यानं ते दृश्य पाहिलं, त्याचा राग वर निघून गेला, डोक्याच्या बाहेर गेला राग, आणि हातात तलवार घेतली आणि श्रीप्रभूच्या अंगावर घेऊन आला. आता श्रीप्रभूला हिनं आधीच लपून ठेवलं होतं खंबाच्या आड. तर पती याला तर आपत आहे म्हणून तिला विचार कुठं आहे, तो पुन्हा कुठं आहे सांग, नाही तिची मानगुड होती. त्याच्यामुळे ती घाबरली आणि तिनं बोट दाखवलं श्रीप्रभूकडे. तसा तो त्या खांबाच्या दिशेने यायला लागला तर श्रीप्रभूने त्यातून मान बाहेर काढली आणि दृष्टादृष्ट एक झाली. त्याचबरोबर चक्षुद्वारा त्याला प्रेम संचार झाला आणि त्याचा जो राग होता तो या ठिकाणी आनंद झाला. त्यानं ते साष्टांग दंडावर टाकला. बाबा एवढा रागीत मनुष्य, त्याला प्रेमदान कोणत्या पद्धतीने दिलं श्रीप्रभूनं की अशा प्रकारचा इतका रागीष्ट असताना मला तो कधी मानणारा नाही, पण तरी त्याला प्रेमदान दिलं कारण त्याची योग्यता त्या जीवाची होती. अशा प्रकारे ते स्थान होतं, हे थोडंसं ते छोटंसं स्थान होतं आणि या स्थानावर ते 350 स्थानाची स्थापना झाली. नंतर हे सर्व तीर्थ उदयाला आलं. जवळपास 13व्या 14व्या शतकापासून ही स्थानाची स्थापना आहे आणि म्हणून वृद्धपुराचं अतिशय महत्त्वाचं स्थान मानलं जातं. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. आता तुम्ही थोडक्यात सांगतो मला. वृद्धपुरला मानव पंथाची काशी म्हणतात आणि या काशीमध्ये दुरून लोक येतात आणि या काशीमध्ये जी सुविधा पाहिजे येणाऱ्या लोकांची, दुर्दैव आमचं या वासियांचं त्यांच्यासाठी आम्ही सुविधा करू शकतो नाही आणि करण्याची शासनानं धडपड केली तर विद्या दूर केलं, तर 1 किलोमीटर दूर केलं आणि त्या ठिकाणी हिंदी विद्यापीठ सुरू केलं. त्यामुळे शासनाच्या सुविधेचा काही फायदा नाही. मठ आहेत आपल्या इथं, मठामध्ये लोकांचा काही आश्रय भेटते तर ते ओळखीचे आहेत, ते त्याला मठात जातात. त्यांची ओळख नाही परिचय ते कुठं राहतात या सर्व मंदिरात म्हणा, राजमठ मंदिरात म्हणा, बाहेर मंदिरात म्हणा, याच्या आश्रयाने राहतात. आणि मंदिराजवळ सुद्धा जी सुविधा पाहिजे त्या अंतरावर सुविधा आम्ही करू शकत नाही. कारण या ठिकाणी जास्तीत जास्त मला फायदा मिळेल, पण मात्र संडासाहेब आश्रम तुम्हाला 1-2 दिवस राहायचं, स्वयंपाक पाणी करायचं, या ज्या सुविधा मूलभूत सुविधा आहेत त्या नाही. आणि मी विचार केला आपलं वयाचं 73 वर्ष तरी चालू असेल तरी ह्यासाठी आपल्याला काही करता येईल काय या दृष्टीने विचार केला आणि मंदिरची जी जागा होती ती शासनाला दाखवली. शासन म्हणे या ठिकाणी जागा लहान पडते आणि नाकारली. म्हटलं आता आपणच पुढं व्हायचं आणि हा उपक्रम राबवायचा आणि म्हणून मंदिरच्या जागेवर हा उपक्रम राबवण्यासाठी काही दिल्लीकरांची मला मदत झाली. सुरुवातीला 2-3 लाखाची, तर त्याच्या आधारावर मी ते बांधकाम सुरू केलं. 2-3 लाख पयतच गेले. त्याच्यानंतर मग 2-3 वर्ष मला ते काम तसंच पडलं राहिलं. मला असं वाटलं की माझ्यानंतर हे काम अपूर्ण राहील, मग ते होऊ नये म्हणून हे त्याच्यासाठी आम्ही धावपळ करतो आहे. त्या भक्तांच्याच खात्यावर थोडंसं भजर टाकल्याशिवाय हे कार्य होणार नाही आणि म्हणून 4 महिन्यापासून हा उपक्रम दाखवला. तर या उपक्रमामुळे आता पूर्णत्वाला कार्य येऊन राहिलं. प्रत्येकाच्या सहकार्यातून हे कार्य आता पूर्ण येत आहे आणि म्हणून प्रत्येकानं माझी विनंती असते बाबा रे
हे आपलं कार्य आहे, माझं कार्य नाही, मंदिराचं नाही. हे कार्य आपलं आहे, म्हणजे भक्ताईचं आहे. या भक्ताच्या कार्याला मी फक्त निमित्त मात्र उभा आहे. मला फक्त तुमची मदत पाहिजे आहे. त्या मदतीनं हे कार्य आपल्याला पूर्ण होणार आहे. म्हणून प्रत्येकाला अशी विनंती आहे की आपण प्रवासात आले, आम्हाला माहिती म्हणजे फार मोठी अपेक्षा नाही आमची. थेंबे थेंबे तळे साचले. आता इतके लोक आहेत, यांनी 10, 20, 50 जे काही देऊ शकत असाल या निधीला, अशी निधी जमा करून बाबाचा आता काय नाही, हे करतील. ती लोकं. बाबाला मग इथंच जमा करतो. हां, तुम्ही हे करतील एक जण आणि पावते फोडून देतील सर्व मिळून, आहे का नाही? नावाने यायचे असेल तर नाव त्यांना द्यायचं. ठीक. तुम्ही नाव टाका एक जण, नाही काय काय आंबा जंगल मंडळ बाजूला मंडळी सगळं कोणाचं नाव नको गाव गाव नको, बस, बस. 500 रुपयाचे बस. मस्त